ख्रिस्ती व मुसलमान लोकांनी आत्तापर्यंत हिंदूच्या धर्ममंदिरावर वारंवार हल्ले करून त्याचा बराच भाग कोसळविला आहे. तरी हिंदू अहंकाराच्या धुंदीने असावध राहिले. इतकेच नव्हे तर ज्या प्रबलतर समाजाने हिंदू जातीच्या शरीराचे लचके तोडीत 6.5 कोटी मांसांचे गोळे तोडून नेले, त्याच समाजाला तो किंचित मात्र जागृत, विस्कळीत, विखुरलेला व डोळे मिटून पडलेला असतान खिलाफतीच्या चळवीचे दूध पाजून त्याला संघटना सामर्थ्ययुक्त केले. खिलाफतीचा पुरस्कर्ता हिंदू, खिलाफतीचे उपदेशक हिंदू, खिलाफतीचे कार्यवाहकही कित्येक ठिकाणी हिंदूच होते. खिलाफतीला पुष्कळसा पैसा दिला हिंदूंनी. या धर्मवेड्याच्या सापाला डवचून आपणांवर फणा फेकीत विषंदंश घरून घ्यावयास समर्थ करून ठेवले आहे. मुसलमान समाज जागृत व्हायला पाहिजे होता. हिंदुस्थानातील मुसलमान राहणार हिंदुस्थानात, देह ठेवणार हिंदुस्थानात, पोषणार हिंदुस्थानच्या अन्नावर व म्हणून त्यांच्या अंतकरणाचा भक्तिकेंद्रही हिंदुस्थान होणे हे अगदी क्रमप्राप्त, स्वाभाविक व सुयोग्य झाले असते. परंतु वस्तुस्थिती अगदी याच्या उलट. इटलीने तुर्कीशी खाजवाखाजव केली त्यावेळी मुसलमान जितके भक्तीने तुर्कीच्या बऱ्या वाईटाकडे डोळे लावून पाहत होते, तितका हिंदुस्थानावरील संकटे त्याच्या अंतकरणाला पीळ पडत नव्हता.